रंगपंचमी. रंगपंचमी हा सण फाल्गुन वद्य पंचमीला होलिकोत्सवातील एक सण म्हणून साजरा होतो. भगवान श्रीकृष्ण गोपगोपींसह या दिवशी रंग खेळत असे मानतात. एकमेकांच्या अंगावर लाल गुलाल उधळून व पिचकारीतून रंग उडवत आबालवृद्ध रंगपंचमी या सणाची मजा लुटतात. आनंदाची लयलूट अनुभवावी असा या गमतीदार क्रीडा प्रकाराचा हेतू आहे. हा सण धुलवडीसारखाच असतो. नवीन लग्न झालेल्या मुलीचे आणि जावयाचे पहिल्या वर्षाचे जे 12 सण साजरे करण्याची प्रथा आहे त्यात रंगपंचमीचा समावेश होतो. नववधूला या दिवशी केशरी रंगाचा शिडकावा केलेली पांढरी साडी सासरकडून मिळते. उन्हाळ्यासाठी लागणाऱ्या पांढऱ्या व फिक्कट रंगाच्या मलमली कपड्यांची या दिवशी खरेदी होते. प्राचीन काळी चित्रकार रंगपंचमी या तिथीला चित्रशाळेत नवीन रंग तयार करण्याचा शुभारंभ करीत असत. टिकाऊ रंग अत्यंत कौशल्याने बनवले जात. मराठ्यांच्या राजवटीत पेशवाईत या दिवशी मोठा दरबार भरवला जाई. त्यावेळी सरदार, जहागीरदार, मंत्रीगण आदी मंडळी एकमेकांच्या अंगावर गुलाल उडवीत. रंगपंचमीवर मराठी शाहिरांनी अनेक पोवाडे रचलेले आढळतात. त्याचप्रमाणे हिंदी कवींचीही रंगपंचमीवरची कवनं प्रसिद्ध आहेत. हा काळ देशभरामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीचा असतो. गेल्या काही वर्षामध्ये रंगपंचमी या सणाच्या काळात भारतात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असते. त्यामुळे रंगपंचमीमध्ये पाण्याचा वापर कमीत कमी व्हावा यासाठी जनजागृती होताना दिसत आहे. आपणही याचे भान ठेवून रंगपंचमी हा सण साजरा केला पाहिजे.